तर नमस्कार, मी प्रिया तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर तुम्हाला माहीतच आहे, काल आपली भात लागणीला सुरुवात झाली आहे. म्हणजे काल रोप काढण्याचं चाललं होतं आणि तेच रोप म्हणजे भात आज लावायचे आहेत. तर काल बायकांनी सांगितलेलं हे तुम्हाला आठवतच असेल. मग काय, गेल्या गेल्या त्यांचे फोटो काढून घेतले. तर नमस्कार, आज आमच्या भात लागणीसाठी बघा एवढ्या सगळ्या बाया आहेत. तर आता सगळ्यांची मी ओळख करून तर बायकांना इथं मी म्हणलं की सगळ्यांनी हाय करा, तर बघा कशा छान हाय करतायत. ह्या सगळ्या बाया आज दिवसभर भात लागणी करणार आहेत आणि मला त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढून द्यायचे आहेत, हो ना? मग काय, पटकन बायकांचे थोडेफार क्लिप्स घेतले आणि म्हणलं चला कामाला लागलं पाहिजे, कारण की आज दिवसभर खूप काम असणार होतं. मग आजचं आमचं काम होतं, मी अण्णांना सगळ्या पेंड्या एका जागी नेऊन देणे आणि नंतर त्याच पेंड्या अण्णा सगळीकडे पांगत होत्या. तर सुरुवातीला ह्या पाण्यातून पेंड्या बाहेर काढणं हे खूप रिस्की काम होतं, कारण की मला त्या उचलत नव्हत्या पहिली तर गोष्ट. पण अण्णा एकटे कसे करणार, म्हणून मी पण त्यांना मदत करत होते आणि मी दिल्यानंतर हे असे काही अण्णा ते सगळे जागे जागी पांगवत होते. खरं तर आज कामाचा कंटाळा येत नव्हता, कारण की मला आज खूप एक्साइटमेंट होती आणि हे काम करायला मला आज आवडत होतं, काय माहिती का. पण खरंच आज अण्णांमुळे माझा दिवस खूप छान गेला, कारण की अण्णांनी मला आज दिवसभर खूप छान छान मदत केली आहे. आणि तसं तर आज दिवसभर माझं कोणतं एक काम नव्हतं. म्हणजे मी थोडा वेळ सगळ्यांना पेंढ्या पुरवायचे, थोडा वेळ सगळ्यांना रोप उपटू लागायचे आणि थोड्या वेळासाठीच मी भातसुद्धा लावले. खरं सांगायचं तर आज मी खूप काही भात लावलेलं नाही आहेच, अगदी थोडा वेळच मी भात लावलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ पाहून असं समजू नका की मी खूप भात लावलेत, कारण की बाकीची कामंसुद्धा खूप होती. त्यामुळे बायका भात लावत होत्या आणि मी त्यांना थोडीशी हेल्प केली. मग काय, झाली दुपारी आणि जेवणाची वेळ झाली आणि हे ताट बघा, आणि ह्या सगळ्या बायकांसोबत मस्त जेवण केलं. ताटात तर बघा किती पदार्थ भेटलेत. भाताची झाली लागणी, शेत झालं हिरवगार. भाताची झाली लागणी, शेत झालं हिरवगार. सौरभरावांचं नाव घेते, तेच माझ्या जीवनाचा आधार. आणि असं काही ऐनवेळी सुचलेलं नाव मी घेतलं. आणि ही कणगी कोणाकोणाच्या शेतामध्ये मध्ये पुरली जाते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दिवसभराच्या भात लागणीनंतर हे असं काही सुंदर आमचं शेत दिसत होतं, अगदी हिरवगार. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.